आज माझे मिस्टर बाहेरच जेवण करून येणार होते, कारण त्यांना आज घरी यायला थोडा उशीर होणार होता, त्यामुळे ते बाहेरच जेवण करणार होते. मग त्यांचा स्वयंपाक काहीच बनवायचा नव्हता, आज बनवायचं फक्त आमच्यासाठीच होतं. त्यामुळे मग विचार केला की कुठं चपाती भाजी बनवत बसू. त्यामुळे मग आज पुलाव बनवायला घेतला. आणि जर भूक लागली असेल आणि कंटाळा आला असेल ना, तर खिचडी किंवा पुलाव हा एकदम साधा सोपा उपाय आहे बरं का. आणि पुलाव बनवण्यासाठी जास्त काही लागत नाही बरं का. 2 वाट्या तांदूळ आणि घरात ज्या असतील त्या छोट्या छोट्या भाज्या, जसं की बटाटा, टोमॅटो, गाजर, वाटाणा आणि कांदा, हिरव्या मिरच्या, असं जे घरात अवेलेबल असेल त्याच्यामध्ये असं छान खिचडी किंवा पुलाव बनतो बरं का. सुरुवातीला कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे, दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता टाकून त्याची फोडणी टाकून घेतली. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा कांदा टाकला आणि कांदा लाल होईपर्यंत परतून घेतला, कारण कांदा लाल झाला तरच त्या पुलावला छान टेस्ट येते बघा. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि ज्या काही भाज्या मी कट केल्या होत्या त्या सर्व भाज्या त्यात टाकून घेतल्या आणि तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण पेस्ट आणि पुलाव मसाला टाकून घेतला आणि ते पण मस्त परतून आणि मिक्स करून घेतलं. आणि ह्या सर्व भाज्या तेलामध्ये मस्त परतून झाल्या ना, मग त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आणि 2 वाट्या पाणी गरम करून टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर 2 शिट्ट्या होईपर्यंत कुकरला लावायचा आणि त्यानंतर गॅस कमी करायचा आणि 1 शिट्टी होऊ देऊन गॅस बंद करून टाकायचा. माझी मुलं पुलावमधला भाजीपाला खात नाहीत बरं का, किंवा खिचडी जरी बनवली तरी त्यातला भाजीपाला ते खात नाहीत. त्यामुळे मग आज बनवताना टेन्शन आलं होतं की मुलं खातील का नाही ते. पण इतका सुंदर पुलाव झाला होता की नाही, इतका टेस्टी झाला होता. आणि त्यानंतर ती मुलांना खायला दिला होता, त्याच्यावरती थोडंसं लिंबू वगैरे पिळून आणि रायत्याबरोबर दिलं होतं. ते त्यांना इतका आवडला होता की नाही, त्यांनी खूप आवडीने खाल्ला. आणि आपण कुठली रेसिपी जर असं आवडीने केली आणि मुलांना ती आवडली आणि त्यांनी ती मनापासून खाल्ली ना, की मनाला खूप आनंद मिळतो बरं का. आणि त्यातल्या त्यात आपण भाजीपाला किंवा पौष्टिक असं काय बनवून दिलं आणि त्यांनी ते आवडीने खाल्लं का, मग तर खूपच जास्त आनंद होतो. तसंच मला याद झालं होतं, मुलांनी बनवलेला आजचा पुलाव खूप आवडीने खाल्ला होता. खरं सांगायचं झालं तर हॉटेलपेक्षाही भारी झाला होता बरं का. आणि जे बॅचलर लोक राहतात ना, मुली जे हॉस्टेलवरती राहतात त्यांच्यासाठी तर हा एकदम छान आणि तुम्हाला हे मी बनवलेला पुलाव जर आवडला असेल तर मला नक्की सांगा बरं का. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.